मनपा शिक्षण विभागाच्या शिक्षक भरतीवर मोठी अपडेट समोर आली आहेत। अनेक माजी नगरसेवकांनी या भरती प्रक्रियेवर आपली भूमिका स्पष्ट केली। शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने संकेत मिळत आहेत। चला सविस्तर पाहूया या संपूर्ण अहवाल। महानगरपालिकेकडे प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी आहे पंचायत राज व्यवस्थेनुसार। त्यामुळे त्या कर्तव्यात कसूर कोणाकडूनच होऊ नये। परंतु आज जे काही बातमी फिरते आहे की ज्यामध्ये 100 जागा भरायच्या आहेत आणि 20 फेब्रुवारीपर्यंत जर पवित्र पोर्टलला त्या गेला नाही तर त्यामुळे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्याचं भविष्यामध्ये होऊ शकतं। परंतु माझी माहिती अशी आहे की पूर्वीच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संच मान्यता केली नाही आणि बिंदू नामावली पण झाली नव्हती। परंतु आता 2024 पर्यंतची बिंदू नामावली झालेली आहे आणि उर्दू विभागासाठी संच मान्यतेसाठी सुद्धा त्या विभागाकडे महापालिकेने तो प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच्यामुळे येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत ज्या जागा पवित्र पोर्टलला भरणे अपेक्षित आहे ते सर्व महापालिकेकडनं होईल असं एकंदर तिथलं वास्तव आहे। तर 20 फेब्रुवारीपर्यंत शिक्षक भरती प्रक्रियेला अंतिम रूप मिळण्याची शक्यता आहे। उर्दू विभागासाठी विशेष प्रस्ताव पाठविण्यात आला असून संच मान्यतेची प्रक्रिया सुरू आहे। तसेच येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत शिक्षक पदे भरली जातील अशी माहितीही प्रदीप दंदे यांनी दिली आहे। या संदर्भात आणखी कोणती बदल होतात का याकडे पाहणे महत्त्वाचं ठरेल।